नगरपालिका अंतर्गत राजीव गांधी नगर येथील सेलू उपजिल्हा रुग्णालयामध्ये सार्वजनिक शौचालय हे नगरपालिका यांनी ठेकेदारांना दिले आहे। मात्र तेच स्वच्छतालय उपजिल्हा रुग्णालयासाठी घाणीचं साम्राज्य बनलंय। मात्र नगरपालिका सांगते की हे स्वच्छतालय आमचं नसून उपजिल्हा रुग्णालय यांचं आहे। या शौचालयाची संपूर्ण रुग्णालय परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात घाण वास येत असून मोठी दुर्गंधी पसरत आहे। याकडे मात्र सेलू उपजिल्हा रुग्णालय आणि नगरपालिका दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे रुग्णांना आणि नातेवाईकांना याचा मोठा सामना करावा लागतोय। त्यामुळे सेलू येथील भारतीय जनता पार्टीचे नेते जयसिंग शेळके यांनी या शौचालयाचा निषेध म्हणून स्वच्छतालयाचा दरवाजा आणि काउंटरला पुष्पहार अर्पण करण्यात आलाय। 8 दिवसांमध्ये नगरपालिकेने सदरील शौचालय दुरुस्त करण्यात यावे, अन्यथा नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना स्वच्छतालयामध्ये कोंडून घेण्यात येईल असा इशारा भाजपचे नेते जयसिंग शेळके यांनी दिलाय। यावेळी उपस्थित जयसिंग शेळके, दीपक कटारे, रामा सावंत, गणेश दळवे, पप्पू खत्रे, बबलू शेख उपस्थित होते। गांधीनगरसाठी बांधलेलं उपजिल्हा रुग्णालय सेलू येथील शौचालय इतकं घाण आहे की तिथं माणूस जाऊ पण शकत नाही आणि पाहू पण शकत नाही। आणि नगरपालिकेत सेलूच्या अंतर्गत हे शौचालय आहे। या शौचालयामुळे येथे इतकी दुर्गंधी आणि घाण पसरलेली आहे की इथं लोक उभा पण राहू शकत नाहीत। उपजिल्हा रुग्णालय असल्यामुळे भरपूर रोजच्या शेकडो पेशंट येथे येत असतात आणि या दुर्गंधीचा आणि घाणीचा सामना या पेशंटाला करावा लागायला। इथं लोक नीट व्हायला येतात का बिमार पडायला येतात हेच कळणं झाले। याचा निषेध म्हणून आम्ही या सार्वजनिक शौचालयाला हार घालून तेथे पुष्पवृष्टी करून त्याचा निषेध केलेला आहे। याच्या उपर पण नगरपालिकेने इथली साफसफाई नाही केली तर संबंधित अधिकाऱ्याला आणून इथे कोणण्यात येईल याची नोंद घ्यावी। निशिकांत रोडगे, स्टार महाराष्ट्र न्यूज, सेलू।